नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला एक नवा विषय आहे दिव्यांग उमेदवार जे आहेत यांच्यासाठी ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात MPSCने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत या आपणास माहीत असल्या पाहिजे। आपले मित्र आपले कोणीतरी जवळची व्यक्ती जे दिव्यांग आहेत नक्कीच त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवाल असं अपेक्षित आहे। आपल्या यूट्यूब चॅनलला MPSC संदर्भातली विविध अपडेट्स त्या संदर्भातली बेसिक माहिती जी कुणी देत नाही अशा माहितीवर काम करते। तुम्ही नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आज आपण या ठिकाणी बघा विषय काय म्हटलेला आहे। जो विषय बघणार आहोत तो हा आहे की दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरिता सक्षम नसल्यास त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्या वेळी लेखनिक व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे। आपण बघतोय तुम्ही जवळपासचे कोणी मित्र कोणीतरी बघितलं असेल तर लेखनिक भेटायचे नाही। बरेचसे मित्र फोन करायचे की मला कोणीतरी लेखनिक द्या। मग तो लेखनिक कसा असावा, स्क्राइब असं म्हटलं जातं त्याला। त्याने याची परीक्षा दिलेली असावी, ती चालेल की नाही चालेल, अनेक नियम त्याच्या संदर्भातले आहेत। बरेचशा बाबी आहेत, ॲनेक्झर्स आहेत त्याचे, ते सगळे आपल्याला थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आहेत। ओके, आपण दिव्यांग जरी नसाल तरी आपल्याला या बाबी माहीत असाव्यात। एक सुजाण नागरिक म्हणून आपण जर MPSC करत असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर बघा, केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम 1995 ऐवजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 19 एप्रिल 2017 पासून लागू झाला आणि याच्या अंतर्गत 29 ऑगस्ट 2018 चं जे कार्यालयीन ज्ञापन आहे 29 ऑगस्ट 18चं हे फार महत्त्वाचं आहे। याच्या अंतर्गत केंद्राकडून लक्षणीय, ज्याला बेंचमार्क असं म्हटलं गेलं, दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींची परीक्षा आयोजित करण्याकरता मार्गदर्शक सूचना 2018 देण्यात आलेल्या आहे। गाईडलाईन्स फॉर कंडक्टिंग रिटन एक्झामिनेशन फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज। संपूर्ण देशभर एक सारखे धोरण असावे, सर्वसमावेशक धोरण असावे, त्याच्यातून हे नियम आले आणि मला वाटतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचे। मग हे बेंचमार्क म्हणजे काय तर किमान 40% त्या ठिकाणी दिव्यांग असले पाहिजे, ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। लेखनिकाची तुम्हाला सुविधा घ्यायची आहे किंवा अनुग्रह कालावधीची सुविधा घ्यायची आहे। आता अनुग्रह कालावधी म्हणजे काय, तो अतिरिक्त वेळ त्या ठिकाणी दिव्यांगांना भेटू शकतो, त्याला अनुग्रह कालावधी म्हणता येतो आणि लेखनिक म्हणजे तुमचा पेपर लिहिण्यासाठी दुसरा विद्यार्थी बसविणे। मग ही सुविधा घेण्याकरता नमुन्यातील वैध दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला धारण करावं लागेल, परीक्षेच्या वेळी ते सादर करावं लागेल। पहिला मुद्दा लक्षात घ्या। दुसरं बघितलं तर हे जे 29 ऑगस्ट 2018ची मार्गदर्शक सूचना आहे त्याच्या अंतर्गत दिव्यांगत्वामुळे उमेदवार स्वतः उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचे विहित प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्रही तुमच्याकडे असले पाहिजे। मग त्याचा नमुना क्रमांक 11 या ठिकाणी जोडलेला आहे, आपण तो बघणार आहोत थोडक्यात एकदम। पुढे खालील दिव्यांगत्व प्रकार जे आहेत ना यातील उमेदवारांनी मात्र उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही। म्हणजे ब्लाइंडनेस आहे, समजा एखादी अंधच व्यक्ती आहे, त्यांना गरज नाही आहे ती सादर करण्याची। लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे, आर्म्स अफेक्टेड म्हणजे दोनही हात नाही आहे समजा, त्यांना गरज नाही, दिसत आहेत ते। पुढे सेरेब्रल पल्सीवाले जे आहेत यांना सुद्धा गरज नाही, म्हणजे तिघांना हे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आहे, तरीसुद्धा त्यांना लेखनिक भेटणार आहे किंवा अतिरिक्त वेळ भेटणार आहे। आता इथे आणखी एक मुद्दा आहे बघा, तुम्ही एकतर स्वतः लेखनिकाची व्यवस्था करू शकतात किंवा आयोगाकडे मागणी करू शकतात। आता स्वतः जर तुम्ही लेखनिकाची व्यवस्था कमी करतायत तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे मुद्दे फार महत्त्वाचे। लेखनिकाची जी शैक्षणिक अर्हता आहे ती उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा 1 टप्पा कमी असणे गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी ME असाल तर तो तुमचा लेखनिक हा BA असला पाहिजे। तुम्ही जर समजा BA आहेत, ग्रॅज्युएट आहात, तर तो 12वीचा असला पाहिजे। अशा पद्धतीची या ठिकाणची ही अर्हता ही फार महत्त्वाची। नमुना क्रमांक 12मध्ये तुम्हाला वचनपत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे, त्याच्यात या बाबीचा उल्लेख असणार आहे। पुढे तुम्ही जे लेखनिकाची मदत घेणार आहात त्या परीक्षेकरता संबंधित लेखनिक त्याच वर्षी किंवा त्यापूर्वी कोणत्याही वर्षी उमेदवार असल्यास त्या लेखनिकाची निवड तुम्हाला करता येत नाही। तुम्ही म्हटलं की चला मागील वर्षी या मित्राने राज्यसेवेची परीक्षा दिली होती, आता तो त्या ठिकाणी मेजबार झालेला आहे आणि आता मी त्याची निवड करतोय लेखनिक म्हणून, चालणार नाही। तुम्ही जी परीक्षा ज्या परीक्षेसाठी तुम्ही त्याची निवड करतायत ना ती परीक्षा त्याने दिलेली नसावी, त्या वर्षी दिलेली नसावी, त्याच्यापूर्वी कधीही ती दिलेली नसावी। तुम्ही PSIच्या परीक्षेसाठी समजा आता तुम्ही STIच्या परीक्षेसाठी लेखनिक निवडतायत आणि
त्या विद्यार्थ्याने जर त्याच्या आधी STIची परीक्षा दिली असेल तर तो चालणार नाही, तसं प्रतिज्ञापत्र आहे. ओके, एखाद्या उमेदवाराला मदत केलेली व्यक्ती दुसऱ्या उमेदवाराला लेखनिक म्हणून काम पाहू शकणार नाही, हाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कारण की काय माहिती आहे का, काही लोक याचं व्यवसाय करू शकतात. म्हणजे मी तुझा लेखनिक आलोय, चला मी अभ्यासही करतोय, तुला पास करून देतोय, अभ्यास करतोय, तुला पास, असे फ्रॉड उद्योग होऊ शकतात या ठिकाणी. त्याच्यामुळे एक लेखनिक डबल दुसऱ्या उमेदवारासाठी चालणार नाही. ओके, तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आयोगामार्फत एखाद्या पदावर निवड झालेली व्यक्ती आणि मग तुम्ही म्हणताय त्याला की बाबा तू कर माझ्यासाठी काम, माझं पेपर तुला देता येईल, म्हणजे माझ्यासोबत ये, जमणार नाही. आता पुढचा मुद्दा, तुम्ही म्हटलं की चला वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे लेखनिक मला पाहिजे. समजा मला इंग्लिशसाठी वेगळा पाहिजे आणि मराठीसाठी वेगळा पाहिजे. एखाद्याला समजा इंग्रजी येत नाही लिहिता एका लेखनिकाला, तर मग तुम्ही म्हणतायत मला वेगळा पाहिजे. येस, जमेल. एका विषयाकरता एकच लेखनिक मात्र घेता येईल. तुम्ही म्हटलं एका विषयाकरता अर्ध्या वेळेसाठी हा आणि अर्ध्या वेळेसाठी तो चालणार नाही. आता पुढचा मुद्दा पूर्व परवानगी घेण्यासंदर्भात आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करतायत तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी त्याची नोंद करायची आहे की मला गरज आहे की नाही लेखनिकाची अनुग्रह कालावधीची. तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर केला 7 दिवसाच्या आत प्रपत्र 1 किंवा 2 आयोगाकडे सादर करायचं आहे. मग ते तुम्ही टपालाद्वारे करा किंवा ईमेलवर पाठवा. या ठिकाणी ईमेल ID दिला आहे desk3mpsc@maharashtra.gov.in. ओके, आता लेखनिकाच्या मदतीची आवश्यकता असणाऱ्या उमेदवारांनी पूर्व परवानगीकरता कागदपत्र सादर करावी. तुम्हाला वाटतंय मला स्क्राईब पाहिजे, मला लेखनिक पाहिजे, आयोगाकडे खालील डॉक्युमेंट सादर करा, आयोग तुमच्यासाठी त्याची व्यवस्था करून देईल. विनंती अर्ज तुम्हाला करायचा आहे एकतर प्रपत्र किंवा 1 किंवा 2मध्ये, ते आपण पुढे बघणार आहोत एकदम थोडक्यात. विनंती अर्ज आहे. दुसरं तुमचं 40% दिव्यांग आहे किमान बाबा, त्याचं प्रमाणपत्र. तिसरं तुम्ही स्वतः उत्तर लिहिण्यास सक्षम नाही आहे, त्याचं ते प्रमाणपत्र, त्याची छायांकित प्रत. ओके, छायांकित प्रती तुम्हाला द्यायची या ठिकाणी, झेरॉक्स द्यायची थोडक्यात. पुढे आता फक्त केवळ अनुग्रह कालावधी तुम्हाला जे कम्पेन्सेटरी टाईम आहे त्याची मागणी करायची असेल तर कोणते डॉक्युमेंट्स, तिथे हे तुमचा विनंती अर्ज असला पाहिजे, 40% तुमचं प्रमाणपत्रही असलं पाहिजे आणि सक्षम नाही आहे बाबा तुम्ही उत्तर लिहिण्यासाठी, तेही प्रमाणपत्र असलं पाहिजे. ओके, आता पुढचा मुद्दा, लेखनिक किंवा अनुग्रह कालावधीकरता केलेली विनंती अर्जातील तपशील संपूर्णपणे भरलेला असला पाहिजे. तुम्ही त्यावर तुमचा स्वाक्षरी अंगठा असला पाहिजे. लेखनिकाची सुद्धा स्वाक्षरी अंगठा त्या ठिकाणी असला पाहिजे. ओके, आता पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी पूर्व परवानगी दिलेल्या उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी प्रसिद्ध करण्यात येतील असे आयोग म्हणतोय. पुढे प्रत्येक परीक्षेसाठी अवलंबण्यात येणारी कार्यपद्धत. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तुम्हाला परीक्षेच्या वेळेस मग उपकेंद्र प्रमुख असेल किंवा समवेक्षक यांच्याकडे मूळ प्रमाणपत्रे तपासणी करता सादर करावीच लागतील. मूळ म्हटलंय हा, इथे फक्त झेरॉक्स चालणार नाही, मूळ करावे लागतील. तुम्हाला त्या ठिकाणी तिथे सादरच करावं लागेल. मूळ तुम्हाला घेऊन जावे लागतील आणि त्यांच्याकडे मग सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स द्यावी लागेल, पण मूळ दाखवावं लागेल. मग ते 40% किमान 40%चं, पुढचं हे सक्षम नसल्याचं, तिसरं लेखनिकाचे मूळ आधार कार्ड तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि त्याची सेल्फ अटेस्टेड प्रतसुद्धा न्यावी लागेल, ती तिकडे जमा करून घेतील ते. पुढे लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवारांनी लेखनिकासह द्यावयाचे विहित नमुन्यातील जे नमुना क्रमांक 9 आहे त्याचं संयुक्त प्रमाणपत्र तेही न्यायचं आहे. त्याचं फॉर्मॅट तुम्हाला मी खाली देतोय. ही जी PDF आहे ना मित्रांनो, ही पूर्ण तुम्हाला हायलाइटेड PDF आपलं जे MPSC स्पर्धा विश्व हे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरही मी टाकतोय आणि आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरही तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये तिथे भेटून जाईल. ओके, तिथे तुम्हाला भेटून जाईल, म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवू शकतात. तुम्हाला MPSC संदर्भातले विविध अपडेट्स मिळतील. MPSCचे तुम्ही राज्यसेवेचे कोर्स तुम्हाला जॉईन करायचे असतील, PSI TISOचे वगैरे, त्याचे फ्रीमधले मटेरियल, बरंचसं स्टडी मटेरियल, बरेचसे व्हिडिओज पाहिजे असतील तर या ॲप्लिकेशनला नक्कीच तुम्ही डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. पुढे संयुक्त प्रमाणपत्र आहे. त्याच्यानंतर स्वतःचा लेखनिक वापरासंदर्भातला जो वचनपत्र आहे की बाबा तेही तुम्हाला द्यायचं आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युजिंग वन स्क्राईब, म्हणजे मी स्वतःचा बाबा आणणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता पुढे काही जणांना फक्त टाईम वाढवून पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचे आहेत. वरती जे सांगितले ते बऱ्यापैकी नमुना 11, 10 आणि 1, 3. पुढे बघा, सर्व कागदपत्रे प्रत्येक पेपरकरता स्वतंत्र द्यावे लागतील. समजा तुम्ही राज्यसेवा देत आहेत, राज्यसेवेचा पेपर 1 त्याच्यासाठी स्वतंत्र, पेपर 2 साठी स्वतंत्र, मेन्ससाठी तसंच, प्रत्येकासाठी स्वतंत्र. तुम्ही म्हटले परीक्षा सुरू झाली, GS1च्या वेळेस मी देऊन टाकलं, नंतर मला गरज नाही, तसं चालणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला हे दाखवावं लागेल, द्यावं लागेल. आता काही जणांनी स्वतः व्यवस्था जर केली आहे मग तो लेखनिक तुम्हाला स्वतःला घेऊन यावं लागेल. ओके, लेखनिकाला आता समजा आयोगाने व्यवस्था केली आहे, मग तुम्ही म्हटलं की मला परीक्षेपूर्वी लेखनिकाला भेटायचं, येस भेटता येईल, परवानगी घ्यावी लागेल.
लेखनिकाची मदत घेण्याची पूर्व परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांनी प्रत्येक तासासाठी 20 मिनिटे याप्रमाणे अनुग्रह कालावधी त्यांना अनुदेय राहणारच आहे. लेखनिकाची मदत न घेता फक्त अनुग्रह कालावधी तिथेही 20 मिनिटं तो भेटणार आहे. ऐनवेळी लेखनिक बदलण्यास मान्यता देण्याचे अधिकार सुद्धा संबंधित उपकेंद्र प्रमुखांना आहे. तुम्ही एखाद्याचा फॉर्म भरून दिला होता, वेळेवर त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तुम्हाला आता दुसरा लेखनिक पाहिजे, तुम्ही घेऊ शकतात मात्र त्यांच्या परवानगीने. पुढे आता तुम्ही स्वतः लेखनिक घेतायत, काही मानधन तुम्हाला त्याच्याशी तुम्ही ठरविलं असेल तुम्हाला द्यायचं आहे. आयोगाने लेखनिक दिला, आयोग जे काही मानधन देणार आहे ते तुम्हाला आयोगाकडे जमा करावं लागणार आहे. काय असेल वगैरे त्या गोष्टी तुम्हाला कळतील. पुढे लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवारांकरता विशेष सूचना कोणत्या आहेत? बघा, लहान लहान मुद्दे. आता तुम्ही म्हटलं की चला एखादा अंध व्यक्ती आहे, त्या विद्यार्थी मित्रांनी याची मदत घेतलेली आहे लेखनिकाची, आणि मग ते परीक्षागृहामध्ये आहे तेव्हा त्यांना प्रश्न वाचून दाखवायचे आहे, त्याचं उत्तर ते सांगणार आहे. यावेळेस थोडंसं इतरांना डिस्टर्ब होऊ शकतं, तेव्हा काय काळजी घ्यायची ते मुद्दे आहेत. बघा, केवळ प्रश्न वाचण्यात तसेच उमेदवाराने सांगितलेले उत्तर छायांकित करण्यामध्ये लेखनिकाने मदत करावी असं म्हटलेलं आहे. दुसरं, लेखनिकाने उगाच काहीतरी आपण मध्ये जास्त हस्तक्षेप करू नये, मार्गदर्शन करू नये, सूचना करू नये त्या उमेदवाराला. आपल्या संभाषणामुळे शांतता त्या ठिकाणी भंग होणार नाही तेही तुम्हाला बघावं लागेल, आणि इतर सगळ्या सूचना नियम त्या पालन करावे लागेल. पुढे आता निवड प्रक्रिया झाली किंवा मुलाखत आहे, निवड नंतर कामाला रुजू झाले, कोणत्या टप्प्यावर तुम्हाला जर लिहिण्याच्या वेगावर मर्यादा येत असेल तर तेव्हासुद्धा लेखनिकाची सेवा तुम्ही घेऊ शकतात. मात्र वैद्यकीय मंडळाची खात्री त्या ठिकाणी पटली पाहिजे, त्यांचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे. पुढे लेखनिकासंदर्भात वगैरे काही तुम्ही चुकीच्या बाबी जर दिल्या, काही त्या ठिकाणी घोळ केला असेल तर तुम्हाला डिबार करण्यात येऊ शकतं. उमेदवाराला सुद्धा लेखनिकावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते कायदेशीर. तर या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता बघा, प्रपत्र 1 तुम्ही या ठिकाणी बघतायत की विनंती अर्ज प्रपत्र 1 आहे. याची तुम्ही निश्चितपणे ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, ॲप्लिकेशन टेलिग्राम चॅनलचे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात, याच्या प्रिंट काढून घेऊ शकतात. ओके. पुढे त्या डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे. प्रपत्र 1 आहे, प्रपत्र 2 आहे. 1 आणि 2 जवळपास सारखंच आहे. ओके. पुढे प्रपत्र 3 जे आहे, लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवारांनी लेखनिकासह द्यायचे संयुक्त प्रमाणपत्र या ठिकाणी 3 आहे. बघा, फोटो वगैरे चिकटवायचा आहे तुम्हाला, त्या सगळ्या बाबी आहे. 10 अनुग्रह कालावधीसाठीचं प्रपत्र 10 आहे. प्रपत्र 11 तुम्हाला सर्टिफिकेट फिजिकल लिमिटेशन संदर्भातलं आहे. ओके. ते तुम्हाला चीफ मेडिकल ऑफिसरकडून घ्यायचं आहे. पुढचा मुद्दा नमुना क्रमांक 12 आहे. अंडरटेकिंग तुम्हाला द्यायचं, एक स्वतःचं लेखनिक मी आणलं आहे त्यासाठी 12 नंबरचं. अशा पद्धतीने मित्रांनो, मला वाटतं जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांच्यासाठीचं हे जे या ठिकाणी या सूचना दिल्या आहे MPSCने, निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कळाला असेल, याच्यातून फायदा होईल. तुमचे मित्र असतील त्यांना पाठवा आणि अभ्यास करत राहा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.